नव्या दिवसाची नवी सुरुवात करूया आणि आज व्हिडिओला सुरुवात करू. आजचा दिवस काय झालं काय माहिती, आजचा दिवस अजिबात बरोबर नाही आहे आणि त्यात उठायला उशीर झाला आणि मला कळत नाही की लवकर उजेडलेलं, त्यामुळे आम्हाला खिडकीतनं उजेड म्हणजे खिडकीमध्ये पूर्ण पूर्ण पांढरा उजेड झाल्याशिवाय कळतच नाही की दिवस उजेडला आहे. आणि आज त्यात खूप जास्त उशीर झाला होता आणि बाहेर कशाचा तरी आवाज येत होता. मला असं वाटतं आई उठल्या असतील, पण दार उठून बघितलं तर आई उठून चूल पेटवून बसलेली आहे पाणी तापवत. आणि आज मला खरोखरच खूप जास्त उशीर झाला होता. आणि आता इथं बघा घरात आमची माऊ पण उठली, ही आरू आणि आरूचे पप्पा अजून झोपलेत, ते काय लवकर उठणार नाहीत. 8-8:30 वाजेपर्यंत तर ते काय उठणार नाहीत. मी दुकान उघडून घेतलं आणि हो कालचा पसारा तसाच होता. काल माल आलता, गाडी आलती मालाची. आणि त्यानंतर ना मी पाण्याला गेलते आणि मला ना म्हणजे पाण्याला आम्हाला थोडंसं लांब जावं लागतं आणि म्हणजे मी हांडे ठेवले खाली आणि पाठीमागून त्या कुत्र्याने माझा येऊन पाय धरला. म्हणजे एक फक्त दात लागला एक. आणि मला लय रडायला आलं कारण मी जोरात ओरडली ना, मला खूप भीती जास्त वाटली. आणि त्यात मला काय होतं, रात्रभर झोप नाही ना झाली, पित्ताचा त्रास होतो. पित्त झालं की मला काय सुचत नाही, त्यामुळं मग काय करावं तेच काय कळत नाही आणि खूप त्रास झाला त्यात. हे सगळं सकाळी एकदा उठलं की शिंका इतका सर्दीचा त्रास होतो ना. आणि रात्री ना थोडंसं गरम होत होतं म्हणून फॅन लावलेला आमच्या यांनी. फॅन एकदम एकवरतीच होता, पण मला रात्रभर झोप नाही आणि शिंका इतका येतात ना, मला आज काय कळत नाही. एकदम डोकं असं नुसतं भरभर लागत होतं. आणि आता आम्ही ना दोघं म्हटलं आता दवाखान्यातून जाऊन यावं, कारण कुत्रा चावलेला म्हणजे त्याचा नखसुद्धा लागलेला चांगला नसतो. आम्ही दोघं निघालो दवाखान्यात. ह्यांनी आता त्यांनी माझ्याच गाडीवर जायचं म्हटले, तर म्हटलं ठीक आहे. तर आम्ही दोघं आता माझं आवरलं आणि आम्ही दोघं निघालो दवाखान्यात, सरकारी दवाखान्यात जायचं ठरलं आहे आमचं. आणि ते इथून 6 किलोमीटर आहे आमच्या इथून, म्हणजे माझ्या इथून 6 किलोमीटर तर सरकारी दवाखाना पंधारे इथं. तर आम्ही पंधारे तिथं जाणार आहे आणि काही 3 इंजेक्शन असतात वाटतं त्याची, त्या इंजेक्शन घेणार आहे आणि मग तिथून इंजेक्शन करायला परत घरी जाणार आहे. थोडंसं काम होतं माझं तिथे, पण होते का नाही काय माहिती. आणि आता हे आमच्या इथं सरकारी दवाखाना आहे. तर हे सरकारी आरोग्य केंद्र आहे आमच्या इथं. आणि आम्ही आता तिथे गेल्यावर केस पेपर काढणार आहे. आणि हा आहे केस पेपर सांगितलं आहे. आजची एक इंजेक्शन, 10 तारखेचं इंजेक्शन, 14 तारखेचं एक इंजेक्शन असं घ्यायचं. आणि मला ना असं दवाखाना म्हटलं की नको वाटतं आता, बस भीती वाटते. आणि हा आहे आमच्या इथला दवाखाना एकदम छान आहे आणि गर्दी पण नसते, काही नसतं, नंबर लावायला लागत नाही. घ्यायची म्हटली एकदा केस पेपर काढला की म्हणजे लगेच आतमध्ये बोलवतात. आणि हे आहे आमच्या इथं आरोग्य केंद्र. ह्याच्यामध्ये डिलेवरी ही सगळं फिरवते. आम्हाला 1 रुपयाचा पण खर्च नाही आला किंवा केस पेपर काढायलासुद्धा पैसे लागले नाहीत. तर आम्ही थोड्या वेळ बसलो ना, आत्ता मी आले घरी आलो. इतकं जोरात इंजेक्शन, ह्या एक दंडाला दिलं, इकडे एक दिलं आणि ह्याच दंडाला खाली दिलं आणि इतकं जोरात इंजेक्शन दिलं त्यांनी, खूप 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 जास्त दुखलं. तर चला भेटूया परतच्या व्हिडिओमध्ये.